नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया नवरात्री स्पेशल उपवासाचा गोड रताळ्याचा हलवा। हा हलवा पौष्टिक तर आहेच आणि चवीलाही खूप छान लागतो। तुमचा जर 9 दिवस उपवास असेल तर हा हलवा 2-3 दिवस आरामशीर टिकतो। नक्की बनवा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हलवा बनवायचा आहे, त्यासाठी इथे 3 रताळे स्वच्छ धुवून घेतलेत आणि एक सफरचंद घेतले। सफरचंद असलं तर घ्या, नसलं तर नाही घेतलं तरी चालेल। आता सगळी रताळे आपण सोलून घेऊया। हे बघा, रताळे सोलून झालेत। आता रताळे आपण किसून घेऊया। रताळे किसून झालेत। आता आपण सफरचंदही किसून घेऊया। सफरचंद आणि रताळे किसून झाले। आता आपण हलवा बनवायचा, त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करायचे। तूप तुम्ही कमी जास्त घ्या, तुम्हाला जास्त आवडत असेल तर आणखी 1-2 चमचे तूप घेतले तरी चालेल। आता तुपामध्ये आपण हा जो रताळ्याचा किस आहे तो चांगला परतून परतून घ्यायचा आहे आणि हा रताळ्याचा किस परतता परतता शिजला जातो। शिजायला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे 5 ते 6 मिनिटं रताळ्याचा किस परतला की खूप छान शिजला जातो। हे बघा, 5 ते 10 मिनिटं झाले तर रताळ्याचा किस चांगला परतलाय आणि शिजलाही छान। आता अगदी थोडंसं दूध घालूया। दूध तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नसेल आवडत तर दूध नाही घेतलं तरी चालेल। बिना दुधाचाही हा हलवा चवीला खूप छान लागतो। मी थोडं साईसकट दूध घातले। आता दूध आटेपर्यंत आपण पुन्हा किस हलवून घेऊया। आता इथे मी पाऊण वाटी गूळ घेतलाय। गुळाऐवजी तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखर घ्या, पण गुळामुळे हा हलवा पौष्टिक होतो, त्यामुळे गुळच घाला याच्यामध्ये आणि चवीलाही छान लागतो। गूळ घातल्यानंतर चिमूटभर मीठ घालायचे आपल्याला आणि गूळ विरघळेपर्यंत हा हलवा परतत राहायचा। 1-2-3 मिनिटं गूळ विरघळायला लागतो, जास्त वेळ लागत नाही। हे बघा, गूळ पूर्णपणे विरघळलाय आणि हलव्यामधलं सगळं पाणी आटले। आता आपण अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि थोडे काजू बदामचे काप घालूया आणि मस्त असा गरमागरम आपला उपवासाचा हेल्दी हलवा तयार झालाय। नक्की बनवा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हलव्याला थोडं गार्निश करण्यासाठी आपण काजू बदामचे काप ठेवूया आणि हा घ्या तुमचा मस्त असा उपवासाचा हलवा।